ओम नमः शिवाय. वेलकम टू ब्लेस्ड बाय महादेव 44. आपण बघत आहोत स्पिरिच्युअल जर्नी नंबर 2. आपण आता कार्मिक पाहिलं, सोलमेट पाहिलं, ट्विन फ्लेम पण खूप एक्सटेंडपर्यंत पाहिलं. लेट अस कम बॅक टू द जर्नी. आता ही जर्नी जी आहे तर ह्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिलं तर रिलॅक्स होणं खूप गरजेचं आहे. आपल्याला पहिल्यांदा काही कळतच नसतं की हे माझ्या बाबतीत का होतं आहे. बिकॉज काही जणांच्या बाबतीत तर म्हणजे त्यांना काही वेगळा पास्ट असू शकतो की जसं काही ॲडिक्शन्स आहेत, नॉनव्हेज, अल्कोहोल कन्झम्पशन, इतर काही. आणि अचानक तुम्ही जेव्हा स्विच होता ह्या स्पिरिच्युअल जर्नी नंबर 2मध्ये, तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमधनं आपोआपच दूर व्हायला लागतात किंवा तुम्ही स्वतः दूर करता. तुम्हाला नॉस्टॅल्जिक फील होतं ह्या गोष्टी समोर आल्या की. आणि खूप वेळ लागतो समजायला की आपण खूप नशीबवान आहोत, आपण खूप चोजन वन आहोत. ही जी जर्नी असते ह्याच्यामध्ये तुम्हाला सॉलिट्यूड हा पहिलं कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की अरे मी एकटी पडले तर, मी एकटा पडलो तर. पण सॉलिट्यूड नंतर तुम्ही ह्या जर्नीत आला ना तर एन्जॉय करायला लागतं. हे तुमच्या बेनिफिटसाठी असतं. जसं तुमचं मूल एक्झाम अप्रोच झाल्यावरती आपण म्हणतो की फोन बाजूला ठेव, टीव्ही बंद कर, फ्रेंड्सना बोलवायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही. वी कीप दॅट पर्सन इन सॉलिट्यूड बिकॉज वी वॉन्ट हिम टू बी फोकस्ड ऑन हिज स्टडीज. इन सेम वे भगवंताला सुद्धा आपल्याला फोकस्ड करायचं असतं आपल्या जर्नीवरती, आपल्या स्पिरिच्युअल ग्रोथवरती. आणि ह्याच कारणासाठी तो आपल्यापासून अनेक लोकांना दूर करतो. सो ह्याच्यामध्ये पनिशमेंट वाटण्यासारखं किंवा दुःख करण्यासारखं काहीही नाही आहे. बिकॉज तुमच्या आयुष्यातनं तेच लोक काढले जातात जे टॉक्सिक आहेत, जे तुमच्या ग्रोथसाठी डिझर्व करत नाहीत तुम्हाला. असे लोक तुमच्या लाईफमधनं काढले जातात. सो त्यांच्यासाठी हळहळ करण्यापेक्षा फोकस करा तुमच्या स्पिरिच्युअल ग्रोथमध्ये, की तुम्हाला नवीन काय शिकायला मिळतं आहे. आणि तुम्ही जे शिकताय ते एका सर्टन लेव्हलनंतर तुम्हाला शेअर करायचं आहे लोकांमध्ये. ज्यांना गरज आहे तुमच्या ह्या नॉलेजची किंवा या गायडन्सची, त्यांच्याबरोबर तुम्हाला शेअर करायचं आहे. सो खूप खूप सुंदर अशी ही जर्नी आहे. जस्ट एन्जॉय इट. टेन्शन घेऊ नका. स्टे ट्यून विथ अस. ब्लेस्ड बाय महादेव 44.